तुला आठवते का काही दिवसापूर्वी दिल्ली सुप्रीम कोर्टने एक आदेश दिला होता? कसला आदेश? हेच की दिल्लीतील सर्व स्ट्रीट डॉग्सला शेल्टर होम मध्ये हलवायचं. हा, आठवलं. पण त्याचं आता काय? तुला काय वाटतं, हा आदेश बरोबर आहे की चुकीचा आहे? हे बघ, काही लोकांना बरोबर वाटतो, काही लोकांना चुकीचा वाटतो. चुकीचा का? पण त्याआधी मला सांग, हे शेल्टर होम म्हणजे नेमकं काय? शेल्टर होम म्हणजे थोडक्यात भटक्या कुत्र्यांसाठी बनवलेले एक निवासस्थान, जिथे त्यांची राहण्याची खाण्याची उत्तम सोय केली जाईल आणि जर कोणी आजारी पडलं तर त्यांच्या उपचाराचं एक ठिकाण. ही तर खूप चांगली गोष्ट आहे, तरी पण लोक याला विरोध का करतायत? अरे, विरोध याच्यासाठी करतायत कारण की त्यांचं असं म्हणणं की ते साधं सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट जवळ महिना डॉक्टर बघायला येत नाही, त्यांची नीट काळजी घेतली जात नाही, नीट स्वच्छता नसते आणि ते शेल्टर होम नीट चालवतील आणि त्या प्राण्यांची काळजी घेतील याची काय गॅरंटी? हा प्रश्न पब्लिक समोर येतोय. हे पण बरोबर आहे, काय गॅरंटी आहे लोकांची? पण मामा, या सगळ्यावर तुझं मत काय? मला असं वाटतं की हे शेल्टर होम चालवणे खूप उत्तम कल्पना आहे, पण प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्या देशातील सिस्टीमवर लोकांचा भरोसा नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे मनुष्य असो किंवा प्राणी, दोघांनाही स्वतंत्रता हवी, बंदिस्तपणा कोणालाही नाही आवडत. म्हणजे शेल्टर होम मध्ये डॉग्स ना कैदेसारखं ठेवले जाईल? जर त्यांची व्यवस्थित नाही काळजी केली तर.